मृत्यूची सुरुवात पायांपासून होते. 60, 70, 80 वयात हे काम नक्की करा. मृत्यूची सुरुवात पायांपासून होते. 60, 70, 80 वयात हे नक्की करा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की वय वाढत जातं तसं शरीराची ताकद हळूहळू कमी होऊ लागते. विशेषतः पायांच्या स्नायूंमध्ये कमजोरी येणे, लवकर थकवा येणे किंवा चालताना त्रास होणे ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्य समस्या बनते. पण हे फक्त वयामुळेच होतं असं नाही. शरीरात काही महत्त्वाच्या जीवनसत्वांची कमतरता ही देखील यामागचं मोठं कारण असू शकतं. आज आपण ज्येष्ठांसाठी आवश्यक अशा 6 जीवनसत्वांबद्दल बोलणार आहोत, जी पाय मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुमच्या घरी एखादे वयोवृद्ध असतील किंवा तुम्ही स्वतः त्या वयाच्या उंबरठ्यावर असाल जिथे शरीर हळूहळू साथ सोडू लागतं, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आपण या जीवनसत्वांबद्दल सविस्तर जाणून घेऊ आणि ती नैसर्गिक आहारातून किंवा सप्लिमेंट्सद्वारे कशी घ्यावीत हेही समजून घेऊ, जेणेकरून वृद्धापकाळातही तुम्ही स्वावलंबी आणि सक्रिय राहू शकता. ही गोष्ट एका सामान्य वयोवृद्ध व्यक्तीपासून सुरू होते, ज्याला रोज चालताना त्रास होतो. एकेकाळी तो खूप सक्रिय होता, सकाळची फेरी, दिवसभराची कामे आणि संध्याकाळी मित्रांसोबत गप्पा, पण आता थोडं चाललं तरी पायात थकवा, कापरे आणि स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. असं का होतं? कारण वय वाढल्यावर शरीरात काही जीवनसत्वांची पातळी कमी होऊ लागते, जी हाडे, स्नायू आणि नसांच्या कार्यासाठी अत्यावश्यक असतात. मात्र घाबरण्याची गरज नाही. योग्य वेळी या पोषक घटकांची कमतरता ओळखून ती भरून काढली तर या समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. व्हिटॅमिन डी, सूर्यप्रकाशातून मिळणारे जीवनदायी तत्व. जसं सूर्याची पहिली किरणं पृथ्वीला प्रकाश देतात, तसं व्हिटॅमिन डी आपल्या हाडांना आणि स्नायूंना बळकट करतं. याला सनशाईन व्हिटॅमिन असंही म्हणतात. शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर हाडे कमकुवत होतात, सांधेदुखी सुरू होते आणि चालणे कठीण होते. म्हणून रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 20 ते 30 मिनिटे उन्हात बसणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाश पाठ, कंबर आणि पायांवर थेट पडला पाहिजे, जेणेकरून पूर्ण लाभ मिळेल. अंडी, दूध आणि मासे हे व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत आहेत. ज्येष्ठांसाठी दररोज सुमारे 800 ते 1000 युनिट्सची गरज मानली जाते. जर आहार आणि सूर्यप्रकाशातून ही मात्रा पूर्ण होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणे योग्य ठरते. व्हिटॅमिन बी12, नसांचे रक्षण करणारे जीवनसत्व. वय वाढल्यावर नसांची ताकद कमी होऊ लागते आणि शरीराचा तोल बिघडू शकतो. अशा वेळी व्हिटॅमिन बी12 महत्त्वाची भूमिका बजावते. हे जीवनसत्व नसांचे आरोग्य आणि स्नायूंचे कार्य दोन्ही सुधारते. पायांची ताकद टिकवून ठेवणे आणि शरीराची समन्वय क्षमता वाढवणे यासाठी ते उपयुक्त आहे. संशोधनानुसार ज्येष्ठांच्या शरीरात बी12 पुरेशा प्रमाणात असल्यास त्यांचे स्नायू अधिक मजबूत राहतात आणि ते अधिक सक्रिय राहू शकतात. बी12 प्रामुख्याने अंडी, मटण, चिकन, मासे आणि दूध यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये आढळते. शाकाहारी लोकांसाठी फोर्टिफाईड धान्ये किंवा सप्लिमेंट्स हा एक पर्याय असू शकतो. सामान्य व्यक्तीला दररोज सुमारे 2.4 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी12 ची गरज असते. मात्र वृद्धांमध्ये याचे शोषण कमी होत जाते. त्यामुळे डॉक्टर अनेकदा 500 ते 1000 मायक्रोग्रॅम डोसची शिफारस करतात. एक महत्त्वाची बाब म्हणजे शरीरात बी12 चे शोषण प्रमाण खूप कमी, सुमारे 1% असते. म्हणूनच काही वेळा जास्त प्रमाणात ते घ्यावे लागते. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही सप्लिमेंट सुरू करू नये. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे. थकवा आणि अशक्तपणा.
श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, बद्धकोष्ठता किंवा जुलाब, तसेच मज्जासंस्थेशी संबंधित समस्या अशी लक्षणे दिसू शकतात. शाकाहारी लोकांमध्ये B12 ची कमतरता अधिक प्रमाणात आढळते, कारण हे जीवनसत्व मुख्यतः मांस, मासे आणि अंड्यांमध्ये आढळते. तरीही काही शाकाहारी पदार्थ मदत करू शकतात. धी हे व्हिटॅमिन B12 चे चांगले स्रोत आहे. तसेच त्यातील प्रोबायोटिक्स पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. मशरूममध्ये B12 बरोबरच इतर अनेक पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. बीटमध्ये आयर्न आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते, जे रक्तनिर्मितीसाठी उपयुक्त आहे. पनीरमध्ये B12 सोबत कॅल्शियम आणि प्रथिनेही असतात, जे हाडे आणि स्नायू मजबूत करतात. व्हिटॅमिन सी, स्नायूंचा संरक्षक. व्हिटॅमिन सी फक्त सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करत नाही, तर ते शरीरात कोलेजन तयार करण्यास मदत करते. कोलेजन हे हाडे, सांधे आणि स्नायूंना जोडणाऱ्या ऊतींना बळकट ठेवते. वृद्धांसाठी हे विशेष महत्त्वाचे आहे, कारण ते स्नायूंना होणारे नुकसान कमी करते आणि वयानुसार स्नायूंची घट होण्यापासून संरक्षण देते. व्हिटॅमिन सीचे उत्तम स्रोत म्हणजे आवळा, संत्रे, लिंबू, पेरू आणि ढोबळी मिरची. दररोज 75 ते 90 मिलीग्रॅम प्रमाण पुरेसे असते. 1-2 आवळे खाल्ले तरी ही गरज पूर्ण होऊ शकते. जर फळे किंवा भाज्या खाणे शक्य नसेल, तर बाजारात उपलब्ध सप्लिमेंट्स पर्याय ठरू शकतात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होणारा आजार, स्कर्वी. व्हिटॅमिन सीची तीव्र कमतरता असल्यास स्कर्वी हा आजार होऊ शकतो. यात शरीरातील कोलेजन कमी होते, त्यामुळे पेशी एकमेकांशी व्यवस्थित जोडल्या जात नाहीत. परिणामी रक्तस्राव, हिरड्यांची सूज व रक्त येणे, दात कमकुवत होणे, सांध्यात वेदना, त्वचा कोरडी पडणे आणि केस गळणे अशी लक्षणे दिसू शकतात. व्हिटॅमिन सी शरीरात साठवून ठेवता येत नाही, त्यामुळे ते बाहेरील आहारातून नियमित घ्यावे लागते. फायबरयुक्त फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. सफरचंद, आंबा, स्ट्रॉबेरी, संत्रे, किवी आणि लिंबू यांसारखी फळे नियमित खाल्ल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तुम्ही या सर्व पदार्थांचे रोज सेवन करू शकता. भाज्यांमध्ये हिरव्या भाज्या जसे ब्रोकोली, फ्लॉवर, पालक, बटाटा, टोमॅटो यांचा आहारात समावेश करणे खूप आवश्यक आहे. याशिवाय पौष्टिक सॅलड खाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन के, हाडांचे संरक्षक. व्हिटॅमिन के ला अनेकदा दुर्लक्षित केले जाते, परंतु हे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्व आहे. ते शरीरात कॅल्शियमचे योग्य वितरण करण्यास मदत करते आणि हाडे मजबूत ठेवते. याचे 2 मुख्य प्रकार आहेत, जे हिरव्या भाज्यांमध्ये आढळते आणि जे फर्मेंटेड आणि प्राणीजन्य पदार्थांमध्ये आढळते. येथे विशेषतः बद्दल बोलत आहोत, कारण ते वृद्धांच्या हाडांची मजबूती वाढवते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करते. हाडांची घनता सुधारते आणि फ्रॅक्चरपासून संरक्षण देते. चे चांगले स्रोत म्हणजे अंड्याचा पिवळा बलक, पनीर, धी, पालक आणि मोहरीची भाजी. दररोज सुमारे 90 ते 120 मायक्रोग्रॅम ची गरज असते, जी संतुलित आहारातून पूर्ण होऊ शकते. मात्र सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण हे सोल्युबल जीवनसत्व आहे आणि इतर औषधांशी प्रतिक्रिया देऊ शकते. आता आपण मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई बद्दल बोलूया. ही दोन्ही पोषक तत्वे पायांची ताकद आणि स्नायूंच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मॅग्नेशियम, शरीराचा शांत नायक. पोषक तत्वांबद्दल बोलताना आपण अनेकदा फक्त जीवनसत्वांवर लक्ष केंद्रित करतो, पण मॅग्नेशियम हा असा खनिज घटक आहे जो शरीरातील जवळपास प्रत्येक जैवरासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक असतो.
शरीरातील 300हून अधिक बायोकेमिकल क्रिया मॅग्नेशियमवर अवलंबून असतात. चालणे, बसणे, उठणे किंवा धावणे. प्रत्येक स्नायूंच्या हालचालीत मॅग्नेशियम महत्त्वाची भूमिका बजावतो. वय वाढल्यावर जर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर स्नायूंमध्ये ताण, आकडी, कडकपणा आणि क्रुम्प्स यांसारख्या समस्या सुरू होतात. वृद्धांमध्ये या समस्या सामान्य असल्या तरी त्या खूप त्रासदायक असतात. याचे कारण म्हणजे स्नायू योग्य प्रकारे आकुंचन पावू शकणे. मॅग्नेशियम हाडांच्या मजबुतीसाठीही आवश्यक आहे. ते कॅल्शियमसोबत मिळून हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करते. वयानुसार हाडांची घनता कमी होणे स्वाभाविक असले तरी पुरेसे मॅग्नेशियम घेतल्यास ही प्रक्रिया मंदावू शकते. मॅग्नेशियमचे स्रोत: बदाम, काजू, भोपळ्याच्या बिया, चिया बिया, डाळी, पालक आणि डार्क चॉकलेट यांसारख्या पदार्थांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. आहारातून पुरेशी मात्रा मिळत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज 200 ते 300 मिलीग्रॅम मॅग्नेशियम सप्लिमेंट घेता येऊ शकते. आता आपण आजच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या जीवनसत्वाबद्दल बोलूया, व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई हे साधं जीवनसत्व नाही. ते एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे वयानुसार स्नायूंना होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते. वय वाढल्यावर स्नायूंची कार्यक्षमता कमी होते, त्यांची लवचिकता घटते आणि ताकदही कमी होत जाते. पण व्हिटॅमिन ई ही प्रक्रिया मंदावण्यास मदत करते. हे स्नायूंना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवते आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला आवश्यक पोषण आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळतो. व्हिटॅमिन ईची आणखी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे. वृद्धांमध्ये प्रतिकारशक्ती आधीच कमी झालेली असते, त्यामुळे व्हिटॅमिन ई त्यांच्यासाठी ढालासारखे कार्य करते. व्हिटॅमिन ईचे स्रोत: व्हिटॅमिन ई अनेक सहज उपलब्ध आणि स्वादिष्ट पदार्थांतून मिळू शकते, जसे बदाम, सूर्यफूल बिया, गव्हाणकुराचे तेल, पालक आणि ॲव्होकाडो. यापैकी तुम्हाला जे आवडते ते तुम्ही रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता. दररोज सुमारे 15 मिलीग्रॅम व्हिटॅमिन ईची गरज असते. ही मात्रा 10 ते 15 बदाम किंवा 1 चमचा सूर्यफूल बियांनी पूर्ण होऊ शकते. त्यामुळे उच्च प्रमाणातील सप्लिमेंट्स घेण्याची गरज नसते. उलट, जास्त प्रमाणात घेतल्यास ते हानिकारक ठरू शकते, कारण हे फॅटसोल्युबल जीवनसत्व आहे आणि शरीरात साठू शकते. अतिप्रमाणात घेतल्यास विषारी परिणाम होऊ शकतात. म्हणून शक्यतो हे पोषक तत्व आहारातूनच घ्यावेत आणि सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. आता आपण सर्व आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजांबद्दल माहिती घेतली आहे. चला पाहूया, ही सर्व मिळून वृद्धांच्या पायांना कशी ताकद आणि स्थैर्य देतात. व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन हे तिघे मिळून हाडांची मजबूती वाढवतात, जी प्रत्येक वृद्धासाठी मूलभूत गरज आहे. दुसरीकडे व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई हे स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवतात, त्यांना मजबूत करतात आणि पुनर्प्राप्तीत मदत करतात. जर तुम्ही हे सर्व पोषक तत्वे तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केली, तर केवळ पायांची ताकद टिकून राहणार नाही तर वृद्धांमध्ये पडण्याचा धोका देखील कमी होईल आणि ते आपले स्वातंत्र्य अधिक काळ टिकवू शकतील. मित्रांनो, आजच्या या माहितीपूर्ण लेखाचा इथेच शेवट करते. आशा आहे की तुम्हाला काही नवीन आणि महत्त्वाची माहिती मिळाली असेल. पुढील भागात पुन्हा भेटूया आणखी उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या ज्येष्ठांची काळजी घ्या, निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.